हॅलो एव्हरीवन. ज्युडिशियल प्रोसेसवरील या लेक्चरमध्ये आपण लीगल डेव्हलपमेंट अँड क्रिएटिव्हिटी थ्रू लीगल रिझनिंग अंडर स्टॅट्युटरी अँड कोडिफाईड सिस्टीम्स हा पॉइंट बघणार आहोत. आपल्या मॉड्यूल 1 मधील हा शेवटचा पॉइंट आहे. फाउंडेशन पेपर 3 मॉड्यूल 1 हा लास्ट पॉइंट आहे. लीगल डेव्हलपमेंट अँड क्रिएटिव्हिटी कशाच्या माध्यमातून? तर लीगल रिझनिंगच्या माध्यमातून. आणि कोणत्या सिस्टीम मध्ये? तर स्टॅट्युटरी आणि कोडिफाईड सिस्टीम मध्ये. बघा, लीगल सिस्टीम्स आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत. एक सिस्टीम असते ती म्हणजे कॉमन लॉ सिस्टीम असते आणि दुसरी म्हणजे कोडिफाईड सिस्टीम असते. कॉमन लॉ सिस्टीम मध्ये काय असतं? बेसिकली प्रेसिडेंट्स म्हणजे आधीचे जे काही डिसाईड झालेल्या केसेस आहेत त्याच फ्युचर मधल्या केसेस डिसाईड करतात. राईट? म्हणजे स्टेअर डिसायसेस टू स्टँड बाय डिसाइडेड केसेस. म्हणजेच इथे जजमेंट लॉ असतो कॉमन लॉ सिस्टीम मध्ये. आणि कोडिफाईड सिस्टीम मध्ये मात्र लेजिस्लेचरने पास केलेले कोड्स असतात, वेल रिटन कोड्स असतात, स्टॅट्यूट्स असतात, लॉज असतात. ओके, जे कायदे मंडळाने पास केलेले आहेत, कायदे मंडळाने ठरवलेले आहेत. सो हा बेसिक फरक आहे कोडिफाईड सिस्टीम आणि कॉमन लॉ सिस्टीम मधला. ओके, इन स्टॅट्युटरी अँड कोडिफाईड सिस्टीम्स कॉमन लॉ इज प्रायमरली फाउंड इन रिटन स्टॅट्यूट्स, codes and legislation enacted by legislature. ओके, लेजिस्लेचरने इनॅक्ट केलेल्या रिटर्न स्टॅट्यूट्स, कोड्स आणि लेजिस्लेशन मध्ये आपल्याला मुख्यतः लॉ दिसून येतो कोडिफाईड सिस्टीम मध्ये. ओके, सोर्सेस ऑफ लॉ काय असतात कोडिफाईड सिस्टीम मध्ये? प्रायमरी सोर्सेस हे रिटर्न स्टॅट्यूट्स असतात. काय एक्झाम्पल्स आहेत या कोडिफाईड सिस्टीमचे, कोडिफाईड सिस्टीम्स मधल्या लॉजचे? तर सिव्हिल लॉज, क्रिमिनल लॉज, प्रोसिजरल लॉ. जसं की आता आपल्याला माहिती आहे BNS आहे, भारतीय न्याय संहिता. तर त्यामध्ये व्यवस्थित गुन्हे सांगितलेले आहेत, गुन्ह्यांना कशा पद्धतीनं शिक्षा होणार ते सांगितलेलं आहे. प्रोसिजरल लॉज मध्ये कशा पद्धतीनं एखादा खटला चालवला जाईल हे सांगितलेलं आहे. म्हणजे जर तो क्रिमिनल ऑफेन्स असेल तर क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे, सिव्हिल ऑफेन्स असेल तर सिव्हिल प्रोसिजर कोड आहे. सो हे वेल डिफाईन्ड कोड आहेत. लक्षात घ्या, हे रिटर्न स्टॅट्यूट्स आहेत. व्यवस्थित प्रोसेस आपल्याला सांगितलेली आहे, प्रोसिजर व्यवस्थित लिहून ठेवलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण या सिस्टीम मध्ये मात्र आपल्याला लेस स्कोप फॉर ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी दिसून येतो. ज्युडिशियल क्रिएटिव्हिटीला तितकासा स्कोप राहत नाही. ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी काय असते, कशा पद्धतीने ज्युडिशरी क्रिएटिव्हिटी वापरते, हे सगळं आपण अभ्यासलेलं आहे. ओके, तर आणि आपण कॉमन लॉ सिस्टीम आणि क्रिएटिव्हिटी इन लॉ हे सुद्धा बघितलेलं आहे. कॉमन लॉ सिस्टीम मध्ये मी जसं सांगितलं डॉक्ट्रिन ऑफ प्रिसिडेंट फॉलो केलं जातं आणि इन रियालिटी लीगल रिझनिंग स्टील प्लेज अ क्रुशियल रोल इन डेव्हलपिंग द लॉ. रियालिटीमध्ये मात्र जरी आपण म्हणत असतो की लेस स्कोप आहे कोडिफाईड सिस्टीम मध्ये, तरी सुद्धा लीगल रिझनिंगच्या माध्यमातून मात्र डेव्हलपमेंट ऑफ लॉ ही पॉसिबल असते, जरी ती सिस्टीम कोडिफाईड असली तरी. ओके, क्रुशियल रोल आहे लीगल रिझनिंगचा. लीगल रिझनिंग काय असते हे सुद्धा आपण आधीच्या लेक्चर्स मध्ये अभ्यासलेलं आहे. तुम्ही जर आधीचे लेक्चर सिक्वेन्सली बघत नसाल किंवा प्लेलिस्ट व्यवस्थित फॉलो करत नसाल तर ते आधी करा, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला आत्ताची ही जी काही आपण गोष्ट अभ्यासतोय ती समजेल. ओके, स्टॅट्यूट्स आर ऑफन रिटन इन जनरल अँड ब्रॉड लँग्वेज. स्टॅट्यूट्स जे आहेत ते जनरल सेन्स मध्ये लिहिलेले असतात, ब्रॉड लँग्वेज मध्ये लिहिलेले असतात आणि प्रत्येक पॉसिबल सिच्युएशन स्टॅट्यूट्स कव्हर करू शकत नाहीत. ओके, प्रत्येक सिच्युएशन आपण म्हणू शकतो की प्रेडिक्शन नाही करू शकत आपण प्रत्येक सिच्युएशनचं. ऍज अ रिझल्ट जजेस मस्ट इंटरप्रिट अँड अप्लाय दिस लॉज टू स्पेसिफिक केसेस. त्यामुळे जनरल आणि ब्रॉड सेन्स मध्ये दिलेले कायदे असल्यामुळे जजेसना ते इंटरप्रिट करावे लागतात आणि त्याचं ऍप्लिकेशन स्पेसिफिक केसेसमध्ये करावं लागतं. आणि याच प्रोसेसच्या माध्यमातून काय होतं? अँबिग्युइटी क्लिअर होते, गॅप्स फिल होतात आणि कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह होतात. बघा, कोड आहे पण कोड कसा आहे? जनरल आणि ब्रॉड लँग्वेज मधला आहे. प्रत्येक पॉसिबल सिच्युएशन कोड कव्हर करू शकत नाही. त्यामुळे जजेस पिक्चर मध्ये येतात आणि जजेसना इंटरप्रिट करावं लागतं आणि लॉ अप्लाय करावा लागतो. दिस लेड्स टू ग्रॅज्युअल लीगल डेव्हलपमेंट इव्हन विदिन कोडिफाईड फ्रेमवर्क. त्यामुळे जरी कोडिफाईड फ्रेमवर्क असलं तरी सुद्धा जजेसची भूमिका, ज्युडिशियल प्रोसेसची भूमिका अत्यंत महत्वाची असलेली आपल्याला दिसून येते. कशासाठी? क्लॅरिफाय अँबिग्युइटीज, फिल गॅप्स अँड रिझॉल्व्ह कॉन्फ्लिक्ट्स, यासाठी आपल्याला
जजेसची भूमिका, ज्युडिशियल प्रोसेसची भूमिका अत्यंत महत्वाची दिसते, जरी ती सिस्टीम कोडिफाईड असली तरी सुद्धा. याचं एक्सलंट एक्झाम्पल आहे इंटरप्रिटेशन ऑफ आर्टिकल 21. आर्टिकल 21चं जे इंटरप्रिटेशन ज्युडिशरीने केलेलं आहे, ज्युडिशियल रिझनिंग वापरून, त्यातून आर्टिकल 21 इव्हॉल्व्ह झालेलं आपल्याला दिसून येतं. ओके, राईट टू लाईफच्या अंडर अनेक गोष्टी येतात आणि त्या अनेक गोष्टींचं इंटरप्रिटेशन कोर्टानं वेळोवेळी केलेलं आहे. त्याचबरोबर प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ, मग ती प्रोसिजर फेअर, जस्ट आणि रिझनेबल असली पाहिजे. हे अंडरस्टँडिंग सुद्धा मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये देण्यात आलं. कोर्ट ट्रान्सफॉर्म द अंडरस्टँडिंग ऑफ पर्सनल लिबर्टी, आणि पर्सनल लिबर्टीचं जे अंडरस्टँडिंग आहे ते ट्रान्सफॉर्म झालेलं आपल्याला इथे दिसून आलं. त्याचबरोबर आर्टिकल 21 आयसोलेशन मध्ये बघितला जाणार नाही, तर याच केसमध्ये आपल्याला गोल्डन ट्रायंगल सांगितला गेला आर्टिकल 14, 19 आणि 21चा. ओके, त्यानंतर ओल्गा टेलिस वर्सेस बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये राईट टू लाईव्हलीहूडला सुद्धा राईट टू लाईफचा पार्ट मानलं गेलं. त्याचबरोबर के एस पुट्टस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये राईट टू प्रायव्हसी इन्क्लूड करण्यात आलं फंडामेंटल राईट आर्टिकल 21च्या अंडर. म्हणजे आर्टिकल 21 मध्ये पर्सनल लिबर्टीचा स्कोप एक्सपांड करणं असेल मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये. त्यानंतर ओल्गा टेलिस केसमध्ये राईट टू लाईव्हलीहूड हे आर्टिकल 21चा पार्ट म्हणून कन्सिडर करणं, राईट टू प्रायव्हसी हे सुद्धा आर्टिकल 21चा पार्ट आहे असं म्हणणं. कारण फक्त जीविताचा हक्क म्हणजे फक्त श्वास घेण्याचा हक्क नसतो, तर तुम्हाला डिग्निफाईड लाईफ सुद्धा जगता आलं पाहिजे. आणि त्या डिग्निफाईड लाईफसाठी लाईव्हलीहूड लागतं, प्रायव्हसी लागते. त्याचबरोबर एन्व्हायरमेंट, हेल्दी एन्व्हायरमेंट लागतं. एन्व्हायरमेंटचा पण एन नंबर ऑफ केसेस आहे ज्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन ऑफ आर्टिकल 21 आपल्याला दिसून येतं. सो ह्या डेव्हलपमेंट आपल्याला काय सांगतात? हाऊ लिगल रिझनिंग कॅन एक्सपांड स्टॅट्युटरी प्रोव्हिजन. स्टॅट्युटरी प्रोव्हिजन काय होती? आर्टिकल 21 ही होती. कोडिफाईड आहे आर्टिकल 21, व्यवस्थित दिलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये. पण इथे एक्सपान्शन झालं. राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी या वाक्याचं किंवा ह्या प्रोव्हिजनचं आर्टिकल 21च्या एक्सपान्शन करण्यात आलं आणि वेगवेगळ्या आयामांना, डायमेन्शन्सना ते जोडण्यात आलं. की कधी आपल्याला म्हणता येईल की एखाद्या व्यक्तीला राईट टू लाईफ आहे, तर जेव्हा ती व्यक्तीकडे राईट टू लाईव्हलीहूड असेल, जेव्हा राईट टू प्रायव्हसी असेल, राईट टू इन्फॉर्मेशन असेल, मग राईट टू एज्युकेशन असेल, राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी असतील तर आर्टिकल 21 अंडर राईट टू लाईफ आहे असं म्हणता येईल. हे अंडरस्टँडिंग, हे एक्सपान्शन स्टॅट्युटरी प्रोव्हिजनचं आपल्याला लिगल रिझनिंग वापरून ज्युडिशरीने केलेलं दिसून येतं. Judges in codified system also use a purposive interpretation. Tools and techniques of interpretation किंवा tools and techniques of judicial creativity मध्ये आपण इंटरप्रिटेशन हे टूल सुद्धा बघितलंय, ज्यामध्ये पहिलं असतं लिटरल इंटरप्रिटेशन, म्हणजे कोड जसा आहे तसा इंटरप्रिट करायचा. ओके, आणि दुसरा प्रकार होता तो म्हणजे पर्पजिव्ह इंटरप्रिटेशन होतं. आता पर्पजिव्ह इंटरप्रिटेशन मध्ये मात्र हे इन्शुअर केलं जातं की लॉ अचीव केला जाईल किंवा लॉने त्याचं इंटेंडेड ऑब्जेक्टिव्ह अचीव करणं याला महत्व दिलं जातं. ओके, फॉर इन्स्टन्स इन केसेस इन्व्हॉल्विंग वेलफेअर लेजिस्लेशन, कोर्ट इंटरप्रिट प्रोव्हिजन इन वे दॅट बेनिफिट द वीकर सेक्शन ऑफ सोसायटी. तो कायदा कशासाठी आणलेला आहे? देअर बाय प्रमोटिंग सोशल जस्टिस. सोशल जस्टिस प्रमोट करण्यासाठी जर एखादा कायदा तयार करण्यात आलेला आहे, तर फक्त त्याचं लिटरल इंटरप्रिटेशन करून चालणार नाही. त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, गोल्स काय आहेत, एम काय आहे, व्हॅल्यूज काय आहेत, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि जर सोशल जस्टिससाठी तो कायदा तयार झालेला आहे, तर त्या पर्पजिव्ह इंटरप्रिटेशन तिथे त्या अनुषंगानं झालं पाहिजे. Another important aspect is that courts may harmonize conflicting provisions within statutes or between statutes and the constitution. अजून एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे ज्यामध्ये कोर्ट्स हार्मनाइज करू शकतात कॉन्फ्लिक्टिंग प्रोव्हिजन विदिन स्टॅट्यूट्स, बिटवीन स्टॅट्यूट्स अँड द कॉन्स्टिट्यूशन. दिस एन्श्युअर कोहेरन्स अँड कन्सिस्टन्सी इन लिगल सिस्टीम. आणि यातून हे हार्मोनायझेशन मधून काय होतं? कोहेरन्स अँड कन्सिस्टन्सी लिगल सिस्टीम मध्ये आपल्याला दिसून येते. ऍडिशनली वेन लॉज आर आउटडेटेड, जेव्हा लॉज आउटडेटेड होतात, जसं सोसायटी बदलते तसं कायद्याने सुद्धा बदललं पाहिजे. ओके, आणि टाइम टू टाइम जर लॉ अपडेट झाले नाहीत तर ते आउटडेटेड होतात. कोर्ट्स मे इंटरप्रिट देम इन लाईट ऑफ मॉडर्न व्हॅल्यूज अँड कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्स. त्यामुळे
कोर्टला हे कायदे मॉडर्न व्हॅल्यूज आणि कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्सच्या लाईटमध्ये त्यांच्या परिप्रेक्षामध्ये घेऊन इंटरप्रिट करावे लागतात आणि तशा पद्धतीचं मॉडर्न अंडरस्टँडिंग, तशा पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेटिव्ह अंडरस्टँडिंग त्या लॉजचं द्यावं लागतं. नाहीतर लॉज काय होतील, आउटडेटेड होतील. आणि हे या मॉडर्न व्हॅल्यूज आणि कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्सच्या माध्यमातून जर कायदा इंटरप्रिट झाला तर तो इन्शुअर करतो कंटिन्यूड रिलेव्हन्स. तो रिलेव्हंट राहतो, काळाला सुसंगत असा कायदा राहू शकतो जर ज्युडिशरीने तो व्यवस्थित इंटरप्रिट केला तर मॉडर्न व्हॅल्यूज आणि कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्सच्या लाईटमध्ये. इव्हन इन कोडिफाईड सिस्टीम ज्युडिशियल डिसिजन्स ऍक्ट ऍज इंटरप्रिटेटिव्ह प्रिसिडेंट्स. आणि कोडिफाईड सिस्टीम मध्ये सुद्धा ज्युडिशियल डिसिजन सुद्धा अत्यंत महत्वाचे असतात. कोडिफाईड सिस्टीम मध्ये फक्त कोड्सच इम्पॉर्टंट नाहीये, तर ज्युडिशियल डिसिजन सुद्धा इंटरप्रिटेशनसाठी, कोडच्या इंटरप्रिटेशनसाठी वापरले जातात आणि फ्युचर केसेसला गाईड करतात. दर while statutes provide the framework, judicial reasoning provides life and meaning to the law. का गरजेचं आहे अशा पद्धतीनं लिगल रिझनिंग, ज्युडिशियल रिझनिंग करणं कोडिफाईड सिस्टीम मध्ये? जर कायद्यामध्ये जीव येणं आवश्यक असेल, लाईफ आणि मिनिंग जर त्या कायद्याला मिळवून द्यायचं असेल तर ज्युडिशियल रिझनिंगची भूमिका अत्यंत महत्वाची असलेली आपल्याला दिसून येते. ओके, एक क्विक रिव्हिजन आपण करूयात की नेचर ऑफ लॉ कसं असतं कोडिफाईड सिस्टीम मध्ये. तर लॉ इज रिटन इन स्टॅट्यूट्स अँड कोड्स. एकदम व्यवस्थित कोड्स आणि स्टॅट्यूट्स मध्ये लॉ लिहिलेला असतो. जजेस, रोल ऑफ ज्युडिशियल रिझनिंग काय असतं, तर जजेस हा लॉ इंटरप्रिट करतात आणि अप्लाय करतात. ओके, मग आयपीसी असेल, सीपीसी असेल, कॉन्स्टिट्यूशन असेल, वेल रिटन स्टॅट्यूट्स आहेत हे, राईट. आयपीसी आता बीएनएस झालंय, सो हे वेल रिटन आहेत आणि कोड्स आहेत. हे जजेस इंटरप्रिट करण्याचं काम ज्युडिशियल रिझनिंगच्या माध्यमातून करतात. सो नेचर ऑफ लॉ कसं असतं कोडिफाईड सिस्टीम मध्ये, रिटन असतं. अँबिग्युटी इन लॉ. अँबिग्युटी इन लॉ, लँग्वेज मे बी वेग ऑर ब्रॉड. लँग्वेज कदाचित वेग असू शकते किंवा ब्रॉड असू शकते जिथे कोडिफाईड सिस्टीम आहे तिथे. त्यामुळे कोर्ट्सना मिनिंग क्लॅरिफाय करावं लागतं, व्यवस्थित क्लॅरिफाईड मिनिंग द्यावं लागतं. आणि याचं एक्झाम्पल आपण बघितलं आर्टिकल 21. आणि आर्टिकल 21 मधल्या ज्या काही डिस्कस झालेल्या केसेस आहेत, ओल्गा टेलिस असेल, मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया असेल, किंवा केस पुट्टस्वामी असेल, MC मेहता यांच्या एन्व्हायरमेंट रिलेटेड केसेस असतील, त्यामध्ये आर्टिकल 21चं इंटरप्रिटेशन हे देण्यात आलेलं आहे आणि त्यातून आपल्याला मिनिंग क्लॅरिफाय होतं. गॅप्स फिल करण्याचं काम करतं. लॉ कॅनॉट कव्हर ऑल सिच्युएशन. बघा, प्रत्येक सिच्युएशन, उद्या भविष्यात होणारी प्रत्येक गोष्ट लॉ डिसाईड करू शकत नाही किंवा त्याचं काय म्हणतात त्याला, प्रेडिक्शन नाही देऊ शकत, भविष्यवाणी नाही करू शकत कायदा. त्यामुळे जजेसना हा लेजिस्लेटिव्ह गॅप फिल करावा लागतो, जे विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान या केसमध्ये डिटेल गाईडलाईन्स देऊन ज्युडिशरीने केलं, राईट. एक्सपान्शन ऑफ राईट्स. लॉ इव्हॉल्व थ्रू इंटरप्रिटेशन. ओके, कोडिफाईड सिस्टीम मध्ये लॉ कसा इव्हॉल्व होतो, इंटरप्रिटेशनच्या माध्यमातून इव्हॉल्व होतो. आणि ज्युडिशियल प्रोसेस किंवा ज्युडिशरी काय काम करते, तर त्याचा स्कोप ब्रॉडन करण्याचं काम करते. ओल्गा टेलिस वर्सेस बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या केसमध्ये राईट टू लाईव्हलीहूडला सुद्धा आर्टिकल 21चं पार्ट मानण्यात आलं होतं. सो इथे आपल्याला ब्रॉडन झालेला स्कोप दिसून येतो किंवा ज्युडिशरीने ब्रॉडन स्कोप, वायडर इंटरप्रिटेशन दिलेलं आपल्याला दिसून येतं. सो एक्सपान्शन ऑफ राईट्स कोडिफाईड सिस्टीम मध्ये इंटरप्रिटेशनच्या माध्यमातून लॉ इव्हॉल्व होतो. पर्पजिव्ह अप्रोच असतो. पर्पजिव्ह अप्रोच मध्ये जे कोडिफाईड सिस्टीम आहे तिथे ऑन ऑब्जेक्ट ऑफ लॉ वरती फोकस केलं जातं आणि ज्युडिशरी काय करते, प्रमोट करते जस्टिस आणि वेलफेअरला. आता वेलफेअर लेजिस्लेशन केसेस ज्या काही आहेत वेलफेअरच्या रिलेटेड, जसं की सोशल जस्टिस अचीव करण्यासाठीच्या काही केसेस असतील, तर त्यामध्ये पर्पज काय आहे, तर जे काही सोशल इव्हिल्स आहेत ते काढून टाकायचे आहेत आणि जस्टिस प्रोव्हाइड करायचं आहे. तो यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करता येतील तो अप्रोच वापरणं, फक्त कोडमध्ये काय दिलेलं आहे तेवढंच न बघता त्या मागे काय आहे किंवा पर्पज काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे, गोल काय आहे ते समजून घेणं सुद्धा गरजेचं ठरतं. हार्मोनियस कन्स्ट्रक्शन. रिझॉल्विंग कॉन्फ्लिक्ट बिटवीन लॉज. लॉज मधले जे काही कॉन्फ्लिक्ट आहेत ते रिझॉल्व्ह करणं.
आणि ह्याच्यामध्ये ज्युडिशरीची भूमिका काय असते? मेंटेन कन्सिस्टन्सी मेंटेन करायची. आता काही वेळेस एखादा पर्टिक्युलर स्टॅट्यूट असेल आणि कॉन्स्टिट्यूशन असेल, तर ह्या दोघांमध्ये वाद होऊ शकतात. स्टॅट्यूट एक गोष्ट म्हणत असेल आणि कॉन्स्टिट्यूशनची प्रोव्हिजन काहीतरी वेगळं सांगत असेल, असं होऊ शकतं. तिथे हार्मोनियस कन्स्ट्रक्शनचं प्रिन्सिपल वापरून इंटरप्रिटेशन देण्याची जबाबदारी कोर्ट्सची असते. त्यामुळे कोड्स आहेत, कॉन्स्टिट्यूशन हा एक कोड आहे, स्टॅट्यूट्स आहे, पर्टिक्युलर स्टॅट्यूट आहे, तो एक कोड आहे. पण त्यामध्ये जर डिस्प्यूट झाला, कॉन्फ्लिक्ट झाला, तर तिथे हार्मोनियस कन्स्ट्रक्शनचं प्रिन्सिपल वापरून कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याचं काम हे ज्युडिशियल प्रोसेसच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतं. आता मॉडर्न इंटरप्रिटेशन काय आहे? अडॉप्टिंग ओल्ड लॉज टू न्यू रियालिटीज. ओके, नवीन ओल्ड लॉज जे आहेत ते नवीन रियालिटीज साठी अडॉप्ट करणं आणि लॉजला रिलेव्हंट ठेवण्याचं काम ज्युडिशियल प्रोसेस करत असते, ज्युडिशरी करत असते लिगल रिझनिंगच्या माध्यमातून. जसं की केस पुट्टस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये आधी जे राईट टू प्रायव्हसीला फंडामेंटल राईट मानलं जात नव्हतं, तर ते जजमेंट ओव्हररूल करून केस पुट्टस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये राईट टू प्रायव्हसीला पार्ट मानलं गेलं फंडामेंटल राईटचा अंडर आर्टिकल 21. ओके, या आधी अशा पद्धतीची गरज फारशी पडली नव्हती, कारण डेटा किंवा हे जे काही आता जे काही माहिती साठवणं किंवा लोकांची माहिती वापरणं, ह्या गोष्टी आहेत किंवा हे आधार जजमेंट म्हणून फेमस आहे, आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भातली ही केस होती. तर इथे प्रायव्हसी मॅटर्स, डिजिटल एज मध्ये प्रायव्हसी मॅटर्स खूप जास्त समोर येत आहेत प्रकर्षाने. त्यामुळे हे रिलेव्हंट करणं कायद्याला खूप जास्त गरजेचं होतं. त्यामुळे केस पुट्टस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये राईट टू प्रायव्हसीला सुद्धा काय मानण्यात आलं? फंडामेंटल राईट मानण्यात आलं. ओके, त्यानंतर ज्युडिशियल प्रेसिडेंट आहे. डिसिजन गाईड फ्युचर केसेस. ओके, प्रेसिडेंट स्टेअर डिसाइसेस टू स्टँड बाय डिसाइडेड केसेस असं आपण म्हणतो. सो डिसिजन गाईड करतात फ्युचर केसेसला. यातून युनिफॉर्मिटी मेंटेन राहते. जेव्हा कोर्ट अशा पद्धतीने स्टेअर डिसाइसेसचं प्रिन्सिपल वापरतात, तेव्हा युनिफॉर्मिटी मेंटेन राहते आणि केस लॉची डेव्हलपमेंट होताना सुद्धा आपल्याला दिसते. बॅलन्स ऑफ पॉवर. बॅलन्स ऑफ पॉवर मध्ये ज्युडिशरी इंटरप्रिट्स नॉट मेक्स लॉ. ओके, बॅलन्स ऑफ पॉवर 3 ऑर्गन्स आहेत ज्युडिशरी आपल्या गव्हर्नमेंटचे, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. त्यामध्ये लेजिस्लेचरचं काम लॉ बनवण्याचं आहे आणि ज्युडिशरीचं काम आहे लॉ इंटरप्रिट करणं. बनवण्याचं काम हे मात्र लेजिस्लेचरचं आहे. पण हे काम ज्युडिशरीने थोडंसं रिस्ट्रेंट करणं गरजेचं आहे लॉ मेकिंग प्रोसेस पासून. आणि यातून काय होतं? कॉन्स्टिट्युशनल बॅलन्स मेंटेन होतो आणि सेपरेशन ऑफ पॉवरचं जे काही डॉक्ट्रिन आहे ते सुद्धा सिक्युअर राहतं किंवा कॉन्स्टिट्यूशनने घालून जे दिलेल्या ज्या काही मर्यादा आहेत लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरीला त्या पाळल्या जातात. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय पाहिलं की टूल्स अँड टेक्निक्स ऑफ ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी पाहिल्या. अलॉंग विथ डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट प्लेज अ व्हायटल रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ लॉ. आणि यातून आपल्याला समजलं की डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट आणि टूल्स अँड टेक्निक्स वापरून ज्युडिशियल क्रिएटिव्हिटीमध्ये डेव्हलपमेंट ऑफ लॉ शक्य होते. इव्हन इन स्टॅट्युटरी अँड कोडिफाईड सिस्टीम. आता या लेक्चरमध्ये आपण जे पाहिलं की स्टॅट्युटरी आणि कोडिफाईड सिस्टीम मध्ये सुद्धा जिथे लॉ प्रायमरीली रिटन असतो तिथे सुद्धा लिगल रिझनिंगची भूमिका खूप जास्त महत्वाची आहे. लिगल रिझनिंग अलाउज जजेस टू इंटरप्रिट, अडॅप्ट, एक्सपांड लिगल प्रिन्सिपल्स. आणि हे जे लिगल रिझनिंग आहे ते जजेसना अलाउ करतं की त्यांनी इंटरप्रिटेशन द्यावं, अडॉप्ट करावे नवीन नवीन जे काही नोशन्स आहेत आणि लिगल प्रिन्सिपलला एक्सपांड करावं. कोडिफाईड सिस्टीम मध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीची नोशन दिसून येते. दिस एन्शुअर्स दॅट लॉ इज नॉट रिजिड बट रिमेन डायनॅमिक. लॉ हा रिजिड राहणार नाहीये, तर डायनॅमिक होणार आहे, रिस्पॉन्सिव्ह होणार आहे अँड कॅपेबल ऑफ अचिव्हिंग जस्टिस. त्यामुळे अगेन आपल्याला हा सगळा जो काही खटाटोप चाललेला आहे ज्युडिशियल प्रोसेसचा, तो कशासाठी चाललेला आहे? न्यायाकडे घेऊन जाणारी ही प्रक्रिया आहे, न्यायिक प्रक्रिया. ओके, आपल्याला अल्टिमेटली कुठे पोहोचायचं? आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे? न्याय, जस्टिस एन्श्युअर करणं. ओके, तर त्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. लिगल इंटरप्रिटेशन लागणार आहे, लिगल रिझनिंग लागणार आहे, क्रिएटिव्हिटी लागणार आहे, प्रेसिडेंट सुद्धा लागणार आहेत, स्टॅट्युटरी आणि कोडिफाईड सिस्टीम सुद्धा लागणार आहे आणि लॉने डायनॅमिक असणं, जसं सोसायटी बदलते तसं बदलणं, रिस्पॉन्सिव्ह असणं, सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत लॉला की कशा पद्धतीच्या सिच्युएशन्स येत आहेत सध्या करंट स्टेजमध्ये. कॅपेबल ऑफ अचिव्हिंग
जस्टिस, आणि यातूनच जो काही लॉ आहे तो कॅपेबल होणार आहे जस्टिस अचीव्ह करण्यासाठी. त्यामुळेच कॉम्बिनेशन ऑफ क्रिएटिव्हिटी, रिझनिंग अँड प्रेसिडेंट डज एन्श्युअर बोथ स्टॅबिलिटी अँड प्रोग्रेस इन लिगल सिस्टीम. आतापर्यंत आपण ज्या काही गोष्टी पाहिल्या, क्रिएटिव्हिटी असेल, लिगल रिझनिंग असेल, प्रेसिडेंट असेल, तर यातून आपल्याला एक गोष्ट मात्र नक्की सांगता येते की हे जे काही ज्युडिशियल प्रोसेस आहे, त्या ज्युडिशियल प्रोसेसमध्ये जर या तीनही गोष्टी असतील तर स्टॅबिलिटी आणि प्रोग्रेस हे दोन्ही एन्श्युअर होऊ शकतं. त्यामुळे लिगल सिस्टीममध्ये स्टॅबिलिटी पण असायला हवी, म्हणजे प्रेसिडेंटचा पण वापर व्हायला हवा, स्टेअर डिसायसिसचं प्रिन्सिपल सुद्धा वापरलं गेलं पाहिजे, आणि प्रोग्रेससाठी क्रिएटिव्हिटी सुद्धा असली पाहिजे. आणि या दोघांनाही सोबत घेऊन जाणार काय आहे, तर लिगल रिझनिंग आहे. तर ते लिगल रिझनिंग सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. ओके, आय होप आपल्या मॉड्यूल 1 मधले सगळे पॉइंट्स आपण आता डिस्कस केलेले आहेत. आय होप तुम्हाला हे समजले असतील. आता नेक्स्ट क्लासमध्ये आपण एक ओव्हरऑल कन्क्लुजन बघूयात नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेसचं, आणि मग हा पॉइंट आपला मॉड्यूल 1 कव्हर होईल किंवा मॉड्यूल 1 संपेल असं आपल्याला म्हणता येईल. मग सेकंड मॉड्यूल आपण नेक्स्ट क्लासमध्ये स्टार्ट करू. ठीक आहे, थँक्यू.